आषाढी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये पालखी दिंडीचं आयोजन. विद्यार्थ्यांनी दिंडी काढत रिंगण सोहळा केला साजरा. शिक्षकांनी फुगड्या खेळत रिंगण सोहळ्यांचा आनंद लुटला. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराबाहेर चंद्रभागा नदीवर वारकऱ्यांची अलोट गर्दी. 18 ते 20 लाख वारकऱ्यांचा मेळा. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी. मुखदर्शनासाठी भाविकांच्या 6 किलोमीटरपर्यंत रांगा. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात साकारण्यात आले विठुरायाचे रूप. राजश्री भागवत यांच्याकडून रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले विठुरायाचे रूप. आषाढी एकादशी निमित्त ताडदेवमध्ये दिंडीचं आयोजन. दिंडीमध्ये कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा होणार सहभागी. विजयी सोहळा पार पडल्यानंतर सेना भवनाबाहेर बॅनर. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आजच दसरा दिवाळी अशा आशयाचे बॅनर. आज सीए परीक्षेचा निकाल जाहीर होणार. ICAIच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचे थैमान. ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत. 72 जणांचा मृत्यू, 37 जण बेपत्ता. कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट. किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता. लांजा तालुक्यातील 13 धरणे ओव्हरफ्लो. वसई विरार नालासोपारात रात्रभर मुसळधार पाऊस. स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यावरील साचलं पाणी. अंबरनाथमध्ये चालत्या कारला आग. गाडी संपूर्ण जळून खाक. सुदैवाने जीवितहानी टळली. आगीचं कारण अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.